हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे होम रेमेडी ग्लोईंग स्किनसाठी, म्हणजेच घरगुती फेस पॅक. या फेस पॅकचं भरपूर बेनिफिट आहे स्किनसाठी आणि जे इन्ग्रेडियंट्स आपण यूज करणार आहोत या फेस पॅकसाठी ते इझिली सर्वांच्या घरी अवेलेबल होतात. सो आपण आता स्टार्ट करूया. सो मी आता इथे एक बाउल घेत आहे. त्या बाउलमध्ये मी 1 टेबलस्पून ऑरेंज पील पावडर टाकते. ऑरेंज पील पावडर ही मी घरी तयार केलेली आहे. तुम्ही पण घरी तयार करू शकता किंवा तुम्ही ही कुठल्याही आयुर्वेदिक भांडारमधून परचेस करू शकता. सेकंड इन्ग्रेडियंट मी मिक्स करते 1 टेबलस्पून बेसन. बेसन ते प्रत्येकाच्या घरी अवेलेबल असतंच. थर्ड इन्ग्रेडियंट मी यूज करते आवळा पावडर. आवळा पावडर पण तुम्ही आवळे घरी आणून इझिली तुम्ही त्याची पावडर करू शकता, त्याला सुकवून वगैरे. फोर्थ मी इन्ग्रेडियंट यूज करणार आहे थोडीशी एकदम हळदी. त्यात मी रोज वॉटर मिक्स करते. तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सी हवी आहे तेवढं तुम्ही रोज वॉटर मिक्स करू शकता. आणि सिक्स्थ मी यूज करणार आहे 2 ड्रॉप कोकोनट ऑइल. आणि हे सगळं मी मिक्स करते. त्यात मला अजून थोडं रोज वॉटर मिक्स करावं लागेल, तर मी अजून रोज वॉटर मिक्स करते याच्यामध्ये. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सी हवी तेवढं तुम्ही रोज वॉटर मिक्स करू शकता किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये दही पण ॲड ऑन करू शकता. आता मी हे स्किनवरती तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही तसं अप्लाय करू शकता, ब्रशने किंवा तुमच्या फिंगर टिप्सने पण. तर मी माझ्या हाताने यूज करते, कारण मला हातानेच अप्लाय केलेलं बरं वाटतं. हे अप्लाय करताना तुम्ही थोडा मसाज पण करू शकता या फेस पॅकने. ऑरेंज पील पावडर लवकर रोज वॉटर शोषून घेतं, त्यामुळे तुम्ही थोडं जास्त ते यूज केलं तरी चालेल. तर आपण हे फेस पॅक फेसला अप्लाय करून घेतलेलं आहे. हे फेस पॅक तुम्ही 5 किंवा 10 मिनटं फेसवरती ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्ही वॉश केलं तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला रिझल्ट कळेल ह्या फेस पॅकचं काय आहे ते. तर सो मी आता तुम्हाला वॉश करून 5 ते 10 मिनटं मी वॉश करून मी तुम्हाला दाखवते. तर मी आता फेस पॅक अप्लाय करून फेस वॉश केलेला आहे. तुम्ही बघू शकता माझ्या फेसवरती किती मस्त ग्लो आलेला आहे. व्हिडिओला लाईक सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.